एकतर मुलं होत नाही म्हणून दुसरं लग्न करून तिला हाकलून देणं, किंवा दारू पिणारा माणूस, आणि तिच्या इतक्या अत्याचाराचा प्रकार मी बघितलं. बायका करू शकतात काही काम पुरुषांच्या बरोबरीने, ही मानसिक स्थिती त्यावेळेस तरी फारच कमी होती. हो. तिने काय सांगितलं मला की मॅडम म्हणे, मला रात्री जे आहे ना एका बंद खोलीत ठेवतात, अंधाऱ्या खोलीत, आणि तिथे फक्त उंदीर सोडतात. तुम्ही 30 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं, तर तुमच्या कामाची प्रोसेस काय असते? आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे साक्ष द्यायला लोकच येत. तुमच्यावर झालेला लैंगिक छळ तो एका व्यक्तीविरुद्धचा किंवा स्त्री विरुद्धचा नाही, पूर्ण समाजाचा विरुद्धचा आहे, स्त्री जातीच्या विरुद्धचा तो आहे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, नाही, उलट शहाण्याने कोर्टाची पायरी शहाणपणाने चढावी. 6 महिन्याच्या मुलीवर अत्याचार झालेली केस मी बघितलेली आहे. प्रत्येक महिलांनी काम केलंच पाहिजे असं माझं मत आहे. त्या आर्थिक सबलता असेल ना तर तुम्ही त्यांच्यावर डिपेंडंट नाही राहत, तुम्हाला निर्णय घेता येतात. नमस्कार ताई. नमस्कार. कशा आहात? एकदम छान, मस्त. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. तुम्ही जवळपास 7 वर्ष वकील म्हणून काम केले, त्यानंतर 30 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केले, तर तुमची ही वकील बनण्याची सुरुवात कशी झाली? मी मूळची गडचिरोलीची. ओके. गडचिरोलीमध्ये 77च्या जवळपास. तिथे कुठले सायन्स कॉलेज वगैरे काहीही नव्हतं. एक कॉमर्स आणि आर्ट कॉलेज होतं, त्याच्यातही 12वी परीक्षेसाठी बाहेर जावं लागायचं. अच्छा. त्यामुळे पुन्हा डॉक्टर वगैरे होण्याची काही संधीच नव्हती. मग काय करणार, तर मग मी विचार केला की आपण वकील करावं. आणि पुन्हा एक गोष्ट माझ्या असं लक्षात आली, तिथे गडचिरोलीला काय व्हायचं की महिलांचं म्हणजे मुलींचं लग्न झालं 1-2 वर्षानंतर त्यांना हाकलून द्यायचे. आणि अशा खूप महिला मला दिसून यायच्या. लग्न म्हणजे एकतर मुलं होत नाही म्हणून दुसरं लग्न करून तिला हाकलून देणं, किंवा दारू पिणारा माणूस, आणि तिच्या इतक्या अत्याचाराचा प्रकार मी बघितलं. तर की आणि विशेष म्हणजे मुलगा नाही झाला तर मुलगीच झाल्या, मुलीच झाल्या. त्यामुळे मला असं वाटलं की ह्या बायकांसाठी आपल्याला कायदेशीर त्यांना काहीतरी अधिकारासाठी त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आपण वकीलच व्हायला पाहिजे असं माझ्या मनात आलं. आणि मग मी वकिलीकडे माझा रोख वळवला. ओके. तुम्ही 7 वर्ष वकिली केली, तर तो वकील म्हणून काम करतानाचा अनुभव कसा आहे? मी तिथे एकटीच महिला वकील होते, म्हणजे त्या जिल्ह्याची पहिलीच होती वकील. आणि 7 वर्ष वकिलीमध्ये एकटी म्हणून मला खूप संघर्ष करावा लागला. छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला. तुम्हाला विश्वासही बसणार नाही की तिथे महिलांसाठी टॉयलेटही नव्हतं. अरे बापरे. म्हणजे महिला कुठे उच्च पदस्थ असू शकतात किंवा काही शिकलेल्या असू शकतात असा विश्वासच नाही. म्हणजे त्यामुळे मला खूप संघर्ष करावा लागला. आणि सांगते तुम्हाला असं, म्हणजे बायका करू शकतात काही काम पुरुषांच्या बरोबरीने, ही मानसिक स्थिती त्यावेळेस तरी फारच कमी होती. एकदा काय झालं की मी असं एक पक्षकार आला, मी पीठ मळत होते, तर माझ्या पिठाने भरलेले हात होते. त्याने म्हणे की मॅडम केस आहे. म्हटलं ठीक आहे, बसा येते. तो निघून गेला. नंतर तो एक पुरुष वकिलाकडे गेला. ते वकील दिवसभर शेतावर होते. तो दिवसभर त्यांच्या घरात बसून राहिला. दुसऱ्या दिवशी त्याची भेट झाली त्याची वकिलांची, त्याच्यातर्फे केस दाखल झाले. प्रॉब्लेम असा झाला त्याचा की त्याचा 1 दिवसात त्याचा शेतीवरचा ताबा गेला जबरदस्ती, आणि त्याला रिस्टोरेशन ऑफ पोझिशनसाठी दावा करावा लागला. पण त्याला हे विश्वास नाही की पीठ मळणारी बाई आहे, ती घरचे काम करते, तर ती वकिली करू शकते. त्यांना असं वाटायचं की नाही, पुरुष बाहेरचं काम करतात चालतं, पण बायका घरचं काम करतात ना, त्या काही वकिली करण्याच्या लायकीच्या नाही. असं एक तो मानसिक स्थिती लोकांची तशी होती, मनांची जडणघडण तशी होती. खूप प्रकारे संघर्ष करावा लागला प्रत्येक गोष्टी, छोट्या गोष्टीसाठी. पण बरं होतं, कारण मी महिलांसाठी खूप काम करायला मला तिथे खूप संधी मिळाली. अच्छा. त्यामुळे खूप छान अनुभव होता. तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या केसेस यायच्या तिकडे? वकिलीमध्ये तर माझ्याकडे मी जास्तीत जास्त महिलांसाठीच केलं, जसं मेंटेनन्स, रिस्टोरेशन ऑफ कन्ज्युगल राईट्स, किंवा डायव्होर्स, किंवा आपलं त्यांना बाकी काय म्हणतात ना 306ची केस, म्हणजे अशा पुष्कळशा महिलांच्या ज्या केसेस आहेत त्या मी 498 याच्या केसेस महिलांकडून लढायच्या, अशा मी पुष्कळशा केसेस केल्या. आणि काय होतं माहिती आहे का, माझे घरचे सधन होतं, माझं माहेर चांगलं सधन होतं, त्यामुळे मला असं पैशाचा प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे मी त्यांच्यासाठी उपटात अगदी आरामात काम करू शकत होते. त्यामुळे मला त्यांच्यासाठी असं खूप
छान वाटायचं त्यांच्यासाठी काम करणं. त्यांच्या इतके दुःख मला एक आठवतं एका बाईचं, तिला त्रास म्हणून ती कधीच दिलेला नाही. माझा मारपीट नाही, काही नाही, काही नाही. तिने काय सांगितलं मला, की मॅडम म्हणे मला रात्री जे आहे ना एका बंद खोलीत ठेवतात, अंधाऱ्या खोलीत, आणि तिथे फक्त उंदीर सोडतात. अरे बापरे. म्हणजे ते मला असं हे होऊन गेलं की काहीच नाही, ते कसं प्रूव्ह करणार तुम्ही, किती कठीण आहे. म्हणजे अशा एक एक गोष्टी मला ऐकायला मिळायच्या ना, एक आणि त्यांच्यासाठी काम करणं म्हणजे खरंच एक खूप मोठं चॅलेंज होतं. पण मी ते केलं आणि बऱ्यापैकी म्हणजे मला तरी समाधान आहे. छान. ते खूप महत्वाचं आहे, समाधान मिळणं कामातून. खूप समाधान आहे मला. अशी कोणती केस होती जी, जसं आता तुम्ही सांगितलं, हे एक प्रकार झाला की या प्रकारे टॉर्चर व्हायचं, तसं अजून काही आठवणीत राहणारी किंवा अविस्मरणीय किंवा टॉर्चरपेक्षा ना मला एक विशेष गोष्ट आठवण आहे, की माझ्याकडे एक मेंटेनन्सची केस होती. एक छोट्या गावात आहे ना, एक म्हातारी आहे. म्हातारी होती. ती म्हातारीला ना लेप्रसी झाली होती. ते कॉन्टिजियस फॉर्म नव्हता. तर तिच्या मुलाने तिला हाकलून दिलं घराच्या बाहेर. तिने कोर्टात आपल्या अर्ज केला, म्हणजे लीगल एड मिळण्यासाठी. लीगल एड करून मला ती केस मिळाली. मी ती केस चालवली. त्याला मेंटेनन्स मिळालं त्या बाईला. मेंटेनन्स मिळाल्यानंतर आता पण तो काही पैसे देईना मुलगा. मग त्याच्यात काय आहे की आपण त्याला जेलमध्ये पाठवू शकतो असं प्रोव्हिजन आहे. त्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी कारवाई सुरू केली आणि बोलावलं त्याला. बोलावल्यानंतर त्याला उभं केलं तिथं समोर. तर ती सरळ आई म्हणाली, मला त्याला पाठवायचं नाही जेलमध्ये, मी भीक मागेन पण मी त्याला जेलमध्ये पाठवत नाही. म्हणजे तिची किती महानता तिची त्या आईची. ती अगदी म्हणजे तिला 2 वेळेस जेवायचा प्रॉब्लेम, शेवटी आई ती. हे अजून मला म्हणजे जसंच्या तसं ते सीन आठवतं. तुम्ही 30 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं, तर तुमच्या कामाची प्रोसेस काय असते? कामाची प्रोसेस कशी असते माहिती आहे का, की केसेस येतात आमच्याकडे आणि 700ला केसेस लागतात. म्हणजे पोलीस आमच्याकडे चार्जशीट दाखल करतात. चार्जशीट नंतर आम्ही समन्स काढतो, आरोपींना समन्स काढतो. आरोपी जनरली जेलमध्ये असला तर समन्स काढायची गरज नाही. समन्स काढतात. म्हणजे 2-3 प्रकार आहे. हे फौजदारी केसेस बद्दल सांगते तुम्हाला. समन्स काढायचे त्याला आणि मग साक्षीदारांना त्याच्यावर चार्ज फ्रेम करायचा आणि मग साक्षीला केस लागते. मग सगळ्या साक्षीदारांची साक्ष घ्यायची सगळ्यांची आणि मग त्याची उलट तपासणी आणि अशा प्रकारे ती पूर्ण केस चालते. मग त्याच्यानंतर आर्ग्युमेंट्स होतात आणि तशी ती केस चालते. म्हणजे निर्णय देताना तुम्हाला हे महत्वाचं असतं की म्हणजे योग्य न्याय मिळायला पाहिजे प्रत्येक. बरोबर. तर त्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? काळजी म्हणजे मी सांगू का, मी तर जितक्या डोक्याने केसेस चालवल्या ना, म्हणजे आपण म्हणतो ना बुद्धीने, मी हृदयाने पण खूप केसेस चालवल्या. अच्छा. म्हणजे हा विचार करायला पाहिजे. जसं माझ्याकडे पोक्सो कोर्टाचं जेव्हा काम होतं, तेव्हा मी असं लहान मुलींना जे आहे, लहान मुली माझ्याकडे त्यांच्यावर लैंगिक शोषण झालेलं जेव्हा असायचं तेव्हा मी त्यांना असं दरवाजा बंद करून द्यायची बाहेरचा आणि असं त्यांना आतमध्ये फिरू द्यायची. त्या फिरायच्या, अगदी त्या वातावरणाशी ॲक्वेंट व्हायच्या. झाल्यानंतर मग त्यांना एक दोनदा वातावरणाशी झालं आपलं, त्यांचं जुळलं की मग त्यांना मी घेऊन बसायची, मांडीवर घेऊन बसायची, खूप इकडचं तिकडचं बोलायची. बोलल्यानंतर मग हळूच तिला म्हणायची, सांग बेटा काय झालं? मग ती सांगायची. पद्धत कशी आहे माहिती आहे का, एका बाजूने इंग्लिश टायपिंग असतं, एका बाजूने मराठी टायपिंग असतं. म्हणजे इंग्लिश आपण त्याला ट्रान्सलेट केलं पाहिजे, ती मराठीत बोलत असेल तर, किंवा हिंदीत बोलत असेल तरी मराठी इंग्लिशमध्ये असं तुम्ही ट्रान्सलेट केलं पाहिजे. पण मी काय पद्धत तयार केली, की मी माझ्या म्हणजे वकिलांना सुद्धा आम्ही सगळ्यांना सांगितलं, ती जे बोलेल तेच मी लिहिणार आहे. तुम्ही फक्त, मी त्या टायपिस्टला असा फक्त इशारा करणार, तू लिही. ती फक्त तसंच्या तसंच लिहिणार, ट्रान्सलेशन आम्ही नंतर करू. त्यामुळे तिची लिंक तुटत नव्हती आणि ती अगदी व्यवस्थित सगळं सांगायची. नाहीतर ह्यांची लिंक तुटते, त्यांना काहीच सांगता येत नाही. आणि त्यामुळे ती पद्धत मी एक डेव्हलप केलेली होती. दुसरी मी म्हणजे तसा तो कायदाच आहे की पोक्सोच्या ह्याच्यात तुम्ही डायसवर बसायला नको, कोट वगैरे घालायला नको. तसं मी बाजूला बसायची. बाजूला असा छोटासा टेबल लावून घेतला होता मी. कारण त्यावेळेस तसं मी 2013 मध्येच त्यावेळेस पूर्ण असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं नव्हतं.
तर मला तेवढं म्हणजे ते स्पेशल खोली वगैरे वगैरे नव्हती त्यावेळेस. त्यामुळे आम्ही असं बाजूला टेबल ठेवून त्या टेबलवरच आम्ही सगळं काम करत होतो अशा प्रकारे. असे साधी सोपी आपली पद्धत तयार केलेली होती. त्यामुळे मुली छान बोलायच्या, अगदी व्यवस्थित सगळं सांगायच्या. असं विषय चालायचा. बऱ्याच वेळा असं होतं की काही केसेस वर्षानुवर्ष चालतात, हो, खूप तारकावर हो, तारखा हो, निघतात. हो. तर यामागचं काय कारण असतं? पुष्कळ कारणं असतात. अच्छा. पुष्कळ म्हणजे पुष्कळ कारणं असतात. एक तर काय आहे ना, एकदा पहिले पोलिसांकडे केस येते. पोलिसाकडून चार्जशीट यायला काही वेळ लागतो. चार्जशीट आल्यानंतर आरोपी तोपर्यंत बेलवर सुटलेला असेल तर त्याला आणायला वेळ लागतो. मग त्याच्यानंतर साक्षीदार कुठे-कुठे आहेत ते मिळून येत नाहीत. आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे साक्ष द्यायला लोकच येत नाही. साक्ष देणं म्हणजे त्यांना दिवसभर कोर्टात वाया घालवणं, ते त्यांना साक्ष द्यायलाच यायला नको असतं. ते म्हणतात की आम्हाला नाही, आम्हाला साक्षच द्यायची नाही, बरोबर. यायचंच नाही. आणि साक्षीदार आणल्याशिवाय तुम्ही केस कशी करणार? बरोबर. तो एक प्रश्न असतो. आणि दुसरा असतो अडजॉर्नमेंट घेतात. वकील मंडळी पण भरपूर अडजॉर्नमेंट घेतात. किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल, ह्या बाजूची केस चांगली असेल तर ती बाजू घेते, ती बाजूची असेल तर तो बाजू घेतो. दोघेजण मिळून आपली वेळ काढत राहतात. म्हणजे पुष्कळ कारणं असतात. आणि कोर्टात इतक्या केसेस असतात की त्याला जजला तरी कुठे वेळ मिळतो फटाफट फटाफट म्हणजे सगळ्या केसेसला वेळ द्यायला. त्याला पण खूप याच्याने विचारांनी घ्यावंच लागते असं बरोबर, होतं. बरोबर. सामान्य माणसांमध्ये अशी एक धारणा आहे की सामान्य माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, हो, असं एक लोकांमध्ये जनरली असतं. त्यामुळे बरेच वेळा लोक केस करायला पण जात नाहीत. हो. तर ही मानसिकता लोकांची कशी बदलता येईल? ती म्हणजे तुम्हाला मुळापासूनच मानसिकता बदलायला पाहिजे. कारण तुम्हाला कोर्टात न्याय मिळेल ही तुम्हाला एक विश्वास तर ठेवावाच लागेल. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे काही घडलं, जे सत्य आहे ते कोर्टात येऊन सांगितल्याशिवाय काहीच होत नाही. लोकं कोर्टात का येत नाही? त्यांना असं वाटतं की इतक्या वर्ष चालवलं आणि झालं काय शेवटी? तो सुटला आरोपी. पण तो का सुटला ह्याचं बघा ना तुम्ही. कारण तुम्ही साक्ष द्यायलाच येत नाही. का तर म्हणजे समजा एखाद्या मुलीवर अत्याचार झाला तर तो एखाद वर्ष निघालं. मग त्या मुलाकडचे त्या मुलीकडे जातात. झालं ग तुझं तर जीवन असंच झालं. आता शेवटी आमच्या मुलाला काय हे आहे. आमचा मुलगा आता म्हणजे त्याचं जीवन कशाला असं वगैरे करून करून तिचं म्हणजे कोणी हे करतात. आणि असं त्यांना वाटतं की चला जाऊ द्या, संपवू द्या, आपसात हे करून टाकू. पण ते आपसात करण्याचा प्रश्न नाही आहे तो. कारण तुमच्यावर झालेला लैंगिक छळ तो एका व्यक्तिविरुद्धचा किंवा स्त्री विरुद्धचा नाही, पूर्ण समाजाचा विरुद्धचा, स्त्री जातीच्या विरुद्धचा तो आहे. त्याला असं करून कसं होईल? आणि ते असं म्हणजे अ, जात नाही, मग येतच नाहीत ते मग कोर्टात. मग ते साक्षच देत नाही. दिले तरी मग ते फितूर होतात आणि मग तो आरोपी सुटतो. त्यामुळे लोकांना असं वाटतं की काय फायदा आहे कोर्टात जाऊन. पण कोर्टात तुम्ही छोटासा पंचनामा करायचा असला ना, तरीही साक्षीदार मिळत नाहीत पोलिसांना. तर आम्हाला कोर्टातच जायचं नाही. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, नाही उलट शहाण्याने कोर्टाची पायरी शहाणपणाने चढावी. एवढं शहाणपणा ठेवावं की आपण कोर्टाची पायरी चढावी आणि न्याय मागावा. न्यायासाठी तुम्ही ती पायरी चढा. दुसऱ्याला तरी न्याय द्यायसाठी चढा. बरोबर. कारण ते होतच नाही ना. साक्षच झाली नाही तर काय होईल? साक्षीचं किती? आता जसं मुलीवर अत्याचार झाला एखाद्या मुलीवर, तर सगळे म्हणजे पहिले तर एकदम वातावरण असं तयार होतं. ती तर अगदीच गाळलेली असते. मग वातावरण कसं तयार होतं माहितीये का? की जाऊ दे, आपल्या घराची लाज जाईल, आपलं सगळं समाजात हे होईल, असं होईल, तसं होईल, ते होईल. आणि मग तो एक विचार तो होतो आणि मग ते नको जायला असं वाटतं. पण ती आज गेली नाही, तर तो पुन्हा 10 पिढींना खराब करेल ना. हो. तो तो किती हे होईल हा विचार नाही येत ना. आणि मग ती गेलीच, लवकर जात नाही. लवकर गेले नाही तर एवढंच नाही. बलात्काराच्या केसेसमध्ये लवकर रिपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण त्याच्यामुळे एव्हिडन्सेस पूर्ण मिळतात. मेडिकल एव्हिडन्सचं खूप महत्त्व असतं. त्यामुळे ते सगळं होणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात जास्त हे समजायची गरज आहे की हा अन्याय जो होता ते एका व्यक्तीवरचा नाही आहे अन्याय, साऱ्या समाजावरचा अन्याय आहे. एक तुमच्या समाजाचा घटक पूर्ण हे होतो आहे. बळी ठरतोय तर त्याला तुम्ही कसं काय हे करताय? त्यामुळे ही प्रवृत्ती जी आहे ना, म्हणून खूप आवश्यक आहे की लवकर रिपोर्ट दिला पाहिजे. बरोबर. कारण तो एकदा एखाद्या आरोपीला म्हणजे असं वाटलं की मी काही केलं आणि काहीच माझ्यासोबत झालं नाही, हां. मग त्याचा तो कॉन्फिडन्स अजून वाढतो. येस. मग तो अजून अशा प्रकारच्या कृती करतो. हां, हां. अगदी तेच मला म्हणायचं आहे. बरोबर. तेच असं
तेच. तुम्ही आदिवासी महिलांसोबत खूप काम केलंय, त्यांच्यासाठी खूप काम केलंय, बालकांसाठी खूप काम केलंय, हो. पोक्सो अंतर्गत कायद्यासाठी तुम्ही काम केलंय. तर तो अनुभव कसा होता? इव्हन तुम्ही आदिवासींवरती काही संशोधन पण केली, तर तो आदिवासीमध्ये मी जे आदिवासी महिलांबद्दल जे मी संशोधन केलं ना, ते जवळपास जे आहे ना 85च्या जवळपासचं आहे माझं ते. मी वकिली करत असताना मला असं आढळलं, की आदिवासी महिलांना जे आहे ना, कायदेशीर संपूर्ण अधिकार मिळत नाही. त्यांना कस्टमरी लॉ लागू आहे. त्यांना हिंदू कोड लागू नाही आहे. तर मी त्या बाबतीत असं संशोधन करून हे मांडलं होतं. अ, अ, त्यांना आणि मी प्रयत्न केला होता, की त्यांना सगळं आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी. तर तो त्यावेळेसचा प्रश्न होता. त्याच्यानंतर मी नोकरीत लागले आणि पण महिलांसाठी मी त्यांना ज्या कायद्यात आपल्याला त्यांना देता येईल अधिकार, त्यांच्यासाठी मी खूप प्रयत्न केले. त्यांच्या केसेसही लढल्या. आणि आदिवासी इतके शांत, सौम्य आणि तुम्हाला सांगू ना असे काय म्हणू निर्मळ हृदयाची लोकं आहेत हो. खूप अशी त्या स्त्रिया पण मी बघायचे ना इतके निर्मळ हृदयाचे लोकं. त्यांना असं काही म्हणजे हे नाहीये म्हणजे काय छळ कपट नाहीये त्यांच्यात काहीच. ओके. हां. त्यामुळे असं खूप असं हे चांगलं म्हणजे आणि बालकांसाठी आणि याच्यासाठी मी पोक्सोमध्ये असताना काम केलं. लहान-लहान मुलांवर होणारे अत्याचार. म्हणजे तुम्हाला सांगते काय आपल्या समाजाची अवस्था ना 6 महिन्याच्या मुलीवर अत्याचार झालेली केस मी बघितलेली आहे. ती आई त्या 6 महिन्याच्या मुलीला ती रक्तात भरलेली मुलगी ह्या दवाखान्यातून त्या दवाखान्यातून त्या दवाखान्यातून त्या तिथून त्या पोलिसाकडे जाते. ते सगळं त्या फाईलमध्ये बंद होतं. माझ्यासमोर केस आली तेव्हा 3 वर्ष झालेले होते. त्या मुलीला 3 वर्षाची झाली होती ती मुलगी. तेव्हा तिचं एव्हिडन्स तर शक्यच नव्हता कारण तिला तर काहीच माहीत नाही. त्यामुळे सगळं सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर ते केस चालवायची होती. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणजे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे तिचे कपडे कुठे जप्त झाले, कसे जप्त झाले, कुणी फर्स्ट तिला कुणी बघितलं, मग त्या व्यक्तीसोबत कुणी बघितलं, मग कसं झालं. हे सगळं इतकं इतकं हे असतं ना, खरं आणि 3 वर्षाची मुलगी, 5 वर्षाची मुलगी खरंच खूप मन विषण्ण करणाऱ्या गोष्टी आहेत. खूप मन विषण्ण करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं नाही, नाही. खरंच काहीतरी झालं पाहिजे. समाजाने काहीतरी ह्याच्यात काहीतरी चांगलं म्हणजे घडलं पाहिजे, की हे सगळं बंद झालं पाहिजे. कारण ह्या इतक्या तर रिपोर्टेड केसेस होत्या. अनरिपोर्टेड केसेस अजून किती असतील? बरोबर. आणि बऱ्याच वेळा आरोपी हे ओळखीचे किंवा अगदी, 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 असतात. अगदी घरातले. तुम्ही विचारही करू शकत नाही. इतके घरातले ते, इतके सख्खे अगदी. ओके, ओके. इतके सख्ख्या लोकांच्या केसेस मी बघितल्या. आदिवासी महिलांना किंवा आदिवासी पुरुष, महिला ज्या असतील, त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी त्यांना काय बेसिक गोष्टी दिल्या पाहिजेत? म्हणजे सरकारी लेव्हलवरती काय योजना झाल्या पाहिजेत? तो राजकारणाचा प्रश्न असल्यामुळे मी जर पण त्याला हात लावायचा विचार करते. नाही, नाही. नाही, मी हा प्रश्न ते बघा शिक्षण आहे आणि आता ते शिक्षण घेतच आहे. असे शिक्षण आहे. सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण आहे. आर्थिक सुबत्ता आहे. आर्थिक त्यांना सगळं हे द्यायला पाहिजे. बरोबर. हां, ते महत्त्वाचं शिक्षण आहे. ते शिक्षण त्यांना मिळालं तर त्यांना कळेल, की काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय नाही केल्या पाहिजेत. तुमचा कविता संग्रह पण आहे. तर ही कवितांची आवड कशी निर्माण झाली आणि तुमची आवडती कविता कोणती? मी जेव्हा म्हणजे मला आठवत नाही मी नेमका केव्हा कविता लिहायला लागले. अच्छा. पण जवळपास मी कॉलेजमध्ये काही लिहिल्या होत्या. मग कुठेही काही कार्यक्रम असला की मी कविता लिहायची. माझी काय पद्धत होती की भाषण दिलं की भाषणाचा शेवट कवितेने करायचा. असं एक माझी पद्धत होती. म्हणजे महिलांचं जागरण मग महिला म्हणजे गडचिरोलीला असताना मी महिला मंडळाचं खूप काम केलेलं आहे. सामाजिक महिला म्हणजे सर्च सोबत पण काम केलेलं आहे. डॉक्टर राणी सोबत आणि त्यावेळेस माझी ही पद्धत होती. त्यावेळेस काही कार्यक्रम असला की मी एक कविता किंवा एक नाटिका वगैरे लिहायची. मग म्हणजे असं नेहमीचं लिहिणं नव्हतं. मग नोकरीमध्ये आल्यानंतर जवळपास ते कमी झालं होतं. बस असंच कार्यक्रम काही असला कुठे महिला जागरचा कुठे महिलांचा मेळावा वगैरे काही किंवा आमचे कार्यक्रम होतात कोर्टाचे म्हणजे जागृतीसाठी कायदेशीर त्याच्यात वगैरे लिहिण्यासाठी मी तेव्हा लिहायचे. पण जेव्हा मी पोक्सो कोर्टात आले ना, तेव्हा मला ह्या शब्दांनी खूप मला साथ दिली. मन खूप विषण्ण व्हायचं माझं. आणि मन खूप विषण्ण व्हायचं की मग मला आहे ना मनाला तो आहे ना तो शब्दांचाच दिलासा होता. मग मी ते सगळं लिहून काढायचे. आणि मग मला हळू असं वाटायला लागलं की ह्या ज्या पीडा आहेत महिलांच्या,
ह्या मुलींच्या, ह्या लोकांसमोर पण आल्या पाहिजे आणि त्याच्यातून जागृती झाली पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मग मी त्या कविता ज्या आहेत त्याचा मग मी काव्यसंग्रह तयार केला आणि सम्रांगिणी माझा कविता संग्रह बाहेर आला. अरे वाह! म्हणजे त्याच्यात मॅक्झिमम माझ्या कविता आहेत ज्या त्या लैंगिक शोषणावरच्या आहेत किंवा ह्याच्यावरच्या आहेत, माझ्या आपल्या महिला सशक्तीकरणावरच्या आहेत. अच्छा. आणि हे काव्यसंग्रह तुमचं मार्केटमध्ये अवेलेबल आहे? आता काय ते तर असेलच कधीच कदाचित अच्छा. मार्केटमध्ये अवेलेबलच नाही म्हणजे कोणाला विकत वगैरे घ्यायचं असेल तर कसं? घेतील ना. हां. अच्छा. त्याचं काही मला मार्केटिंग असं करायचं नाहीये. अच्छा, अच्छा. पण माझी इच्छा होती की पुढे हे सगळं यावं बरोबर, बरोबर. आणि लोकांनी ते वाचावं, ते समजावं बरोबर. आणि हे करावं. जागृती होणं एक मी तुम्हाला सांगते हां, स्पष्ट एक गोष्ट सांगते. असं म्हणजे सांगते मी तुम्हाला की एकदा म्हणजे कोर्टात कसं होतं की लहान मुलींसाठी पद्धत आहे. अशी एव्हिडन्स रेकॉर्ड करताना काय करायचं. बाकी मोठ्या मुलींसाठी इन कॅमेरा प्रोसिजर आहे. इन कॅमेरा म्हणजे बाहेरची लोकं बसू द्यायची नाही. तो वकील आणि ते बसायचे. पण तो आरोपी समोर बसतो. मग मला सारखं असं वाटायला लागलं की त्या मुलींचं काहीतरी मला त्यांचे डोळे सांगतात आहे की तो समोर असताना मी नाही सांगू शकणार. आणि मी त्यावेळेस तो कसा मनातलं लिहिलाय बघा ते. मग मी ती एक व्यवस्था करून घेतली माझ्याच कोर्टात. अच्छा. पडदा. मी काय केलं, पडदा लावून घेतला. तो विटनेस बॉक्स असतो ना, त्या विटनेस बॉक्सला असा पडदा लावून घेतला. अच्छा. म्हणजे ती वकिलाला दिसेल, इकडे दिसेल, पण ते दोघं तो एकमेकाला नाही बघणार त्याला. अशा प्रकारे आणि त्याला सुद्धा एक पडदा लावून घेतला आरतीला. म्हणजे तो एकदम हे नाही होणार एकदम. त्याचा मग पडदा खोलता येतो. हां. पण तिचा तेवढा पडदा ठेवला ना, की तिला कोणाचं फक्त मी दिसते तिला बरोबर. आणि तो वकील विचारणारा दिसतो. बरोबर. असं करून घेतला. तर तो पडद्यासाठी माझ्या मनातल्या भावना मी लिहिल्या. नराधम राक्षसाने केलंय माझे जीवन उद्ध्वस्त. नराधम राक्षसाने केलंय माझे जीवन उद्ध्वस्त. मी लढेन पण मला दोष देणाऱ्या लोकांच्या वृत्तीला झाले मी त्रस्त. आई म्हणते जायचे नाही कोर्टात. आई म्हणते जायचे नाही कोर्टात, पाहायचा नाही तो मेला मुर्दा. पण मला यायचंय, करायचंय त्याचा पाशी चेहरा उघडा. मी आहे निर्भया, मी नाही घाबरणार. पण ते बरबटलेले डोळे पाहून मी थरथर तर नाही कापणार. एकदा तर त्याने केलाय माझ्या प्रत्यक्ष शरीरावर बलात्कार. एकदा तर त्याने केलाय माझ्या प्रत्यक्ष शरीरावर बलात्कार. अप्रत्यक्ष होईल पुन्हा मी सांगताना तो करेल मनाशी अश्लील चित्र साकार. अप्रत्यक्ष होईल पुन्हा मी सांगताना तो करेल मनाशी अश्लील चित्र साकार. मॅडम मी सांगेन सगळं. मॅडम मी सांगेन सगळं पण दुसऱ्या कोणाला नका देऊ बसू. ऐकून वर्णन घेतील आसुरी आनंद आणि माझेच करतील हसू. देईन साक्ष करीन त्याचा पाशवी चेहरा उघडा. देईन साक्ष करीन त्याचा पाशवी चेहरा उघडा. पण त्याच्या माझ्यात असू द्या पडदा, असू द्या पडदा, असू द्या. अरे वा वा, छान छान छान, मस्त. अशाच प्रकारे माझ्या कवितेची निर्मिती झालेली आहे. अच्छा. ह्या ज्या संग्रहात ज्या आहेत ना त्या बहुतेक अशाच प्रकारे निर्मिती झालेली आहे की काहीतरी मला ते स्ट्राईक व्हायचं आणि असं वाटायचं की ते मी पेन डाऊन केलं आणि मला पण त्यावेळेस ते मला एक मानसिक काय म्हणतात शक्ती मिळत होती. बरोबर. काय इतकं सगळं ते कठीण जात होतं बरोबर. त्यामुळे. म्हणजे एक व्यक्त होण्यासाठी तुम्हाला माध्यम मिळालं. व्यक्त होण्यासाठी माध्यम आणि आता तर माझा तो छंदच झालेला आहे. सेवानिवृत्तीनंतर जे आहे मी लिहिते. ही गोष्ट वेगळी आहे की मी 2-3 महिने एकही लिहत नाही. पण जेव्हा पण वाटलं तेव्हा मी लिहिते आणि मॅक्झिमम मी ह्याच विषयावर लिहिते. स्त्री सशक्तीकरण आणि स्त्रियांचा. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे तुम्ही काम केले? महाराष्ट्रात मी पहिली पोस्टिंग माझं नांदेड होतं. नांदेड, बीड, माजलगाव, नाशिक, आणखी जळगाव, आपलं इथे. आता मुंबईला मात्र मी शेवटचे 12 वर्ष मी मुंबईलाच. आणि कुठे काम करताना जास्त चांगलं वाटलं? तसं काहीच नसतं आम्हाला. आम्ही कोणाशी भेटू शकत नाही, कोणाला बोलू शकत नाही. आमचं लाईफ जे असतं ना ते कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा नाही. कारण आपल्याला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे आपण कुणाकडे गेलो, कुठे गेलो की नेमका उदास तो आपल्या समोर असेल तर त्यामुळे असं कुठेही असा फार फरक मला जाणवला नाही. सगळीकडे मुंबईच्या कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. बाकीच्या ठिकाणची पद्धत वेगळी आहे. पण सगळ्याकडचं एक वेगळेपण आहे. सगळीकडचं एक वेगळेपण आहे. अच्छा. कधी वकील म्हणून काम करताना किंवा न्यायाधीश म्हणून आरोपीच्या साईडने अशी धमकी वगैरे येते किंवा असं काही
असं काही इन्सिडेंट झाला? नाही नाही, कधीच नाही झालं. कधीच नाही झालं. नाही ना? नाही अच्छा. नेवर नेवर. आउट ऑफ क्युरिओसिटी विचारलं. कधीच नाही. महिलांनी त्यांच्या हक्कासाठी उभं राहण्यासाठी हम्म. म्हणजे सशक्तीकरण त्यांचं होण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल महिलांना? सगळ्यात पहिले तर शिक्षण. हो. शिक्षण खूप आवश्यक आहे. बरोबर. तुमच्या ज्या आहेत ना, तुमचं वैचारिक शक्ती पण वाढते आणि तुम्हाला ती एक अन्यायाला समोर जाण्याची शक्ती त्याच्यातून मिळते तुम्हाला शिक्षणात. बरोबर. शिक्षण फक्त पुस्तकी शिक्षणच नसतं. शिक्षणाने खूप फायदे होतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट त्यांनी आर्थिक सबलता आली पाहिजे. बरोबर. महिलांनी काम केलंच पाहिजे. प्रत्येक महिलांनी काम केलंच पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर. की आर्थिक सबलता असेल ना तर तुम्ही त्यांच्यावर डिपेंडंट नाही राहत. तुम्हाला निर्णय घेता येतात आणि घरातलं तुम्हाला एक वेगळं स्थान पण मिळतं. बरोबर. त्यामुळे ही 2 गोष्टी तर फारच आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, स्त्रियांपेक्षाही मला म्हणायचं पुरुषांना सांगायचं आहे जास्त आणि संस्काराबद्दल जास्त सांगायचं आहे. काय होतंय माहितीये का, आपण आहे ना लहानपणापासून आहे ना मुला-मुलींमध्ये खूप भेद करतो. हो. त्यामुळे ना असं तयार झालं, मुलगा बाहेरून आला, त्याला कधीच म्हणत नाही, "तू 7च्या आत घरात ये" म्हणून. "जा, तू चाललाय ना, रात्री उशीर होणार, चाबी घेऊन जा, लॅचची बंद करून टाकून येऊन जाशील, येशील तेव्हा. मग व्यवस्थित आहे, फक्त एवढंच." त्याला कधीच म्हणणार नाही. तो काय बाहेर उन्हाळक्या करतोय ते बघणार सुद्धा नाही. सगळं म्हणजे त्यांचं चालतं. ग्लासभर पाणी द्यायलाच बहिणीला भावाने सांगायचं, "बहीण पाणी दे" म्हणून. असं होतं. लहान-लहान गोष्टी, खूप लहान-लहान गोष्टी असतात. आता तुम्हाला सांगते, आता घरात पुरुष आहे ना, नुसत्या टॉवेलवर फिरतो. म्हणजे एक तो मानसिक कसं हे आहे ना, की तो कसाही राहू शकतो. तो दोघांमधला जो भेद आहे ना, तो भेद कुठेतरी त्यांच्या डोक्यातला संपवायला पाहिजे. महिलांना, पुरुषांना जो सारखं वागवण्याची जी संस्कार आहेत ते दिले पाहिजे. घरातले एकही काम पुरुष करत नाहीत. सगळं स्त्रियांनीच करायला पाहिजे. तर ते त्यांना बरोबरीचं सगळं शिकवलं पाहिजे ना. त्याच्यामुळे तो बरोबरीचा दर्जा त्यांना दिला पाहिजे. बरोबर. असं मला म्हणायचं आहे. तर ते आहे. आता दुसरं सांगते, की आईसोबत वडील जे आहेत ना, अगदी तिला त्रास देतात, तिला मारतात किंवा तिला काय जे काही करतात, ती सहन करते. ह्या बालमनावर काय बिघडतं? स्त्री सहन करण्यासाठीच आहे. आपण तिच्याशी काही केलं तर. बरोबर. हे त्याच्या बालमनावर येतं. म्हणजे हे संस्कार तुम्हाला स्पेशली करायची, म्हणजे ते आपोआप घडतात. तुम्ही चांगलं वागा, तर ते आपोआपच चांगले वागते. बरोबर. असं मला म्हणायचं. हे खूप महत्वाचं आहे हे. हां. ते कारण ते तुम्ही कसं करताय ना, त्यांच्यावर तुम्ही असं ऑटोमॅटिकली ते संस्कार होत जातात. बघून बघून तसं संस्कार होतात. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं, की आताचे कायदे जे आहेत आपल्या मुलांसाठी, महिलांसाठी जे असतात, त्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजेत? तशी फारशा बदलांची फारशी मला गरज वाटत नाही. सगळं व्यवस्थित इम्प्लिमेंट व्हावेत. बरोबर. आणि व्यवस्थितरित्या आहेत, पुष्कळ काही बदल व्हायला पाहिजे असे आहेत, पण तसे आता ह्या 4 वर्षात भरपूर बदल झालेले आहेत. चांगले बदल पण झालेले आहेत. त्यामुळे तसं बदलांपेक्षा ते चांगले इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. कायदे आहेत त्याचा फायदा फक्त जे आवश्यक आहे त्या लोकांनी व्यवस्थित घेतला पाहिजे आणि समाजाने त्याला साथ दिली पाहिजे. समाज त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. त्याला म्हणजे मी तुम्हाला जे साक्षबद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल सांगितलं, ते खूप आवश्यक आहे. बरोबर. ते खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, हे न्यायालयांची जी संख्या आहे किंवा वकील असतील, न्यायाधीश असतील, ते वाढले पाहिजे का? अगदी फारच गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला तेव्हा सांगितलं ना, की इतक्या मोठ्या गठ्ठ्यांमध्ये खरंच तर काय करणार तो एक न्यायाधीश. बरोबर. फक्त न्यायाधीशच नाही, पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरच वाढवलं पाहिजे. पूर्ण तुम्ही तिथल्या क्लर्क्सची संख्या वाढवा, स्टेनोची संख्या वाढवा, सगळे इमारती वाढवा. इमारती तर अशा आहेत की काय तुम्ही म्हणजे सगळं वाढवलं पाहिजे. बनण्याचा अर्थ की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. बरोबर. कारण हाच एक प्रॉब्लेम होतो, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, की यार आम्ही आता केस केली, किती वर्ष जातील काय माहिती. हा पण एक प्रॉब्लेम होतो. जर त्यांना लवकर न्याय मिळायला लागला, तर अजून त्यांची विश्वासार्हता वाढेल. पण आता तसं फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे आहेतच, लवकर मिळतातही आहे न्याय, लवकर मिळतोही आहे न्याय, तसं नाहीये.
दिवाणी दाव्यामध्ये थोडा वेळ लागतो कारण त्याची प्रोसिजर तशा प्रकारची आहे ओके. दिवाणी केसेसमध्ये आहे. आणि त्याला एक घटक जबाबदार नाही आहे. फक्त न्यायालय म्हणून तुम्ही जबाबदार नाहीये. पूर्ण समाज आणि पूर्ण व्यवस्था त्याच्यासाठी जबाबदार आहे. छोट्या-छोट्या गोष्टी जबाबदार आहे. त्यामुळे फक्त न्यायालयात न्याय उशिरा मिळतो एवढंच म्हणून होत नाही. ज्यांना या क्षेत्रात जायचे, वकील व्हायचे, न्यायाधीश व्हायचे, त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांच्यासाठी ती प्रोसिजर आहे की वकिलीमध्ये जर फर्स्ट क्लास असेल तर तो व्यक्ती डायरेक्ट त्याला म्हणजे परीक्षा असते. परीक्षा लेखी परीक्षेमध्ये तो वकील त्याच्यासाठी परीक्षा देऊ शकतो आणि पुन्हा इंटरव्ह्यू होतात, त्याच्यात सिलेक्ट होऊ शकतं. नाहीतर 3 वर्षाची प्रॅक्टिस म्हणून JMMC साठी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लाससाठी येऊ शकतात ते. किंवा मग 7 वर्षाच्या वकिलीनंतर ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जजसाठी डिस्ट्रिक्ट जजच्या पोस्टसाठी ते परीक्षा देऊन आणि इंटरव्ह्यू देऊन येऊ शकतात. अशा प्रकारे आहे ती पद्धत. तर चांगल्या लोकांनी यावं इकडे. धन्यवाद मॅडम, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप गोष्टी शिकता आल्या तुमच्याकडून. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी NP क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू सो मच. थँक यू.